चिकनची भाजी 3 ते 4 मिनिटामध्ये रेडी? शक्यच नाही. असंच वाटत आहे ना तुम्हाला? तर शेवटपर्यंत रेसिपी पहा. तुम्हाला 3 ते 4 मिनिटामध्ये ही भाजी अशी करून रेडी भेटेल. रस्सा भाजी आहे. रस्सा भाजी पाहिजे नसेल तुम्हाला, फक्त फ्राय पाहिजे असेल, मसाला चिकन फ्राय पाहिजे असेल, तर तोही तुम्हाला 3 ते 4 मिनिटामध्ये रेडी भेटेल. आणि रस्सा भाजी पाहिजे असेल तर रस्सा भाजी ही तुम्हाला 3 ते 4 अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये रेडी भेटेल. तर करूयात आपण रेसिपी. नक्की पहा. आणि हां, मस्त गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकरी. वाव, पाणी सुटलं ना तोंडाला. तर अचानक पाहुणे आले किंवा अचानक तुम्हाला अर्जंट असं काहीतरी झालं की ज्यामुळे तुम्हाला लगेच आता 3 ते 4 मिनिटामध्ये जेवायला द्यायचं आहे आणि करायचं आहे चिकन, नॉनव्हेज, तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर पहा आणि 3 ते 4 मिनिटामध्ये ही रेसिपी रेडी करा. तर मस्त कांदा, मस्त लिंबू आणि गरमागरम भाकरी. नक्कीच करा आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला सुरुवात करूयात 3 ते 4 मिनिटामध्ये होणारी अगदी नॉनव्हेजची भाजी. तर यासाठी तुम्हाला टोमॅटोज घ्यायचे आहेत. टोमॅटोज मी 2 छोटे छोटे घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेले आहेत 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. टोमॅटोचे पूर्ण जे पाणी असं ते काढलेलं नाहीये मी. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे 2 मूठ जास्त. त्यानंतर बघा मी अद्रक घेतलेली आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या 5-6 घेतलेल्या आहे आणि खोबरं घेतलेले आहेत. बघा, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर मी घेतलेली आहे कांदा. कांदा थोडा जास्तच वापरलेला आहे कारण आपल्याला ही मसाला भाजी ही आपण करू शकतो. एकदम फ्राय मसाला करू शकतो आणि आपण रस्सा भाजी करू शकतो. तर आता आपल्याला टोमॅटो उकडून घ्यायचा नाहीये किंवा आपल्याला कांदा तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय ब्राऊन कलरचा करून घ्यायचा नाहीये किंवा आपल्याला जे खोबरं आहेत ते पण आपल्याला थोडंसं तेल टाकून जे आपण ब्राऊन कलरचं करून घेतो ते पण करायचं नाहीये. जेवढंही मी साहित्य तुम्हाला सांगितलं होतं तेवढं डायरेक्ट आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. बघा, तुमच्या पुढंच करत आहे मी. काहीही स्किप न करता करत आहे. लेंदी प्रोसिजर होईल, मोठी प्रोसिजर होईल. ठीक आहे, तुम्हाला समजवण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी मी स्किप काहीही करत नाहीये. बघा, टोटल जेवढंही मी तुम्हाला दाखवलेलं होतं हे बघा, सगळं मी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे बघा बारीक करून घेतलेलं आहे. तर बारीक कसं करायचं? एकही थेंब पाणी न टाकता आपल्याला चालवत राहायचंय सुरुवातीला आणि थोड्या वेळाने चमच्यांनी मिक्स करायचे, खालीवरी करायचे आणि परत एकदा 2-3 वेळेस चालवलं ना बारीक होऊन जातं. त्यानंतर सरळ मी घेतलेला आहे कुकर आणि त्यानंतर त्यामध्ये ऑइल थोडं जास्तच प्रमाणात टाकायचं आहे. हे बघा अशामध्ये. आणि त्यानंतर छान तेल कडकडू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे भरभरून कढीपत्ता. कढीपत्त्याची टेस्ट ना एकदम भारी लागते. जसं मी सांगत आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही करून बघा. अप्रतिम भाजी लागते. बोट चुकू खासाल. हे बघा, कढीपत्ता टाकलेला आहे. तेल थोडं गरम होऊ द्या आणखी, म्हणजे मस्त कडकडून जाईल कढीपत्ता. जसं क्रिस्पी पाहिजे ना तसा कढीपत्ता होऊ द्यायचा. तर बघा, छान क्रिस्पी कढीपत्ता होत आहे. आणि त्यानंतर तर मी तुम्हाला नॉनव्हेज दाखवलंच नाहीये. नॉनव्हेज कट कधी करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे मी. सुरुवातीला हे बघा, जेवढंही आपण मिक्सरमधून काढलेलं होतं ते सगळं मी यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचे. हे बघा, सगळं टाकले मी. जेवढं आपण मिक्सरमधून काढलं होतं कांदा, अद्रक, लसण, कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची, जेवढंही मी तुम्हाला दाखवलेलं होतं, टोमॅटोज, ते सगळं बारीक केलेलं मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि आपल्याला
परत तुम्हाला इथं जर तेल हवं असेल तर इथं तुम्ही तेल टाकून घेऊ शकता. कारण आपल्याला हे ब्राऊन कलरचं होजेपर्यंत याला असंच परतवत राहायचं आहे. कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे करायचं आहे. तर आता तुम्हाला एकदम कमी गॅस करायचा आहे आणि कंटिन्यू फिरवत राहायची, चालवत राहायची काहीच गरज नाही. हे होत असतं तोपर्यंत आपल्याला नॉनव्हेज कट करून घ्यायचं आहे. तर हे करत करतच नॉनव्हेज कट होऊन जातं. त्यानंतर हळद टाकलेली आहे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. परत मी मीठ टाकलेलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या. कारण आपण आधी शिजवलेलं नाहीये. डायरेक्टच आपण फोडणी देणार आहोत चिकनला. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला बराच वेळ लागतो हे ब्राऊन होण्यासाठी. तर ते होजेपर्यंत तुम्ही गॅस कमी करायचा आहे. थोडा वेळ मिक्स करायचे, म्हणजे थोडा वेळ हलवायचे. त्यानंतर मटण कट करायचे आणि परत थोड्या वेळाने मिक्स करायचे. कारण कमी आचेवर करायचे आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही, ब्राऊन होत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसिजर करायची नाहीये. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ भेटतोच, तर त्या वेळेमध्ये तुम्ही चिकन कट करून घ्या. म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. तर बघा तुम्ही तेल छान सुटलेलं आहे. बऱ्यापैकी ब्राऊन पण झालेला आहे बघा. तर त्यानंतर आता आपल्याला इथं टाकायचं आहे तिखट. स्किप न करता मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही पण स्किप न करता पहा, कारण छोटे छोटे टिप्स असतात, सिक्रेट असतात. तर ते तुम्ही घालवलात तर तुमची बरोबर रेसिपी होणारच नाही. त्यानंतर परत मी तिखट टाकत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, खालच्या साईडला करपायला नाही पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. कमी आचेवरच आपल्याला ठेवायचं आहे. बघा, जसं मसाल्याला तेल सुटलेलं आहे ना, अशा पद्धतीनं मेन म्हणजे एक आहे की तुमची फोडणी बरोबर बसायला पाहिजे. फोडणी जर बरोबर बसली नाही ना, तर खूप घाण स्मेल येतो. तर कडक फोडणी पाहिजे, त्यासाठीच आपल्याला, तर मी इथं एव्हरेस्टचा मटन मसाला घेतलेला आहे. तर बघा, मी फोडणी व्यवस्थित द्यायचं म्हणजे ब्राऊन कलरचा पूर्ण मसाला झाला पाहिजे. जे सुरुवातीला आपण पेस्ट टाकलेलं होतं ते ब्राऊन कलरचं झालं पाहिजे. छान तेल सुटलं पाहिजे. तरच फोडणी ही कडक बसते आणि खूप छान भाजी येते. भाजीवर तरीसुद्धा येते. असं नाही की तरी येण्यासाठी जास्त ऑइल पाहिजे, असं काही नसतं. आणि असंही नसतं की जास्त ऑइल वापरल्यामुळेच भाजी खूप छान होते. तर करण्याची पद्धत पाहिजे. थोडीशी वेगळी पद्धत असते. बघा, तर छान क्रिस्पी म्हणजे मस्त ब्राऊन कलर झालेला आहे. तेल पण छान सुटलेलं आहे. तर यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये चिकन. 5-6 वेळेस छान धुवून घेतलेला आहे कट केल्याच्या नंतर बघा. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकून देऊयात. तर सगळा मसाला आपण आधीच टाकून दिलेला आहे. सगळ्यात शेवटी आपण एव्हरेस्टचा मटन मसाला टाकलेला आहे. तर मी याच्यात किती टाकला, 10 रुपयाची जे छोटं पाऊच असतं ते अर्ध टाकलेलं आहे. जर 1 किलो असेल तर तुम्ही ते पूर्ण टाकू शकता. आणि बघा, तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर जेवढेही मी साहित्य घेतले ते तुम्ही थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं. जेवढी भाजी वाढवायची तेवढं जास्त प्रमाणात घ्यायचं. आणि भाजी थोडी कमी करायची असेल तर ते साहित्य कमी प्रमाणात घ्यायचं. पण प्रोसिजर हीच करायची. बघा, यामध्ये मी खडा मसाला वापरलेला नाहीये कोणताच. डायरेक्टच मसाला एव्हरेस्टचा वापरलेला आहे. तर बघा, त्यानंतर मी ज्या भांड्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून यामध्ये मिसळून टाकत आहे. जेवढंही तुम्हाला रस्सा भाजी करायची तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला रस्सा भाजी करायची नसेल तर बिलकुल पाणी टाकायचं नाही. डायरेक्ट आपण मटण टाकलेलं होतंच. डायरेक्ट कुकरला शिट्टी लावून घ्यायची. तर शिट्टी किती? 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या.
आपण पाणी टाकण्याच्या आधीची जेवढी प्रोसिजर होती ना तेवढंच ठेवायचं, पाणी न टाकता. एकदा मीठ पाहायचं, मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि त्यानंतर सरळ कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. एकदम छान चविष्ट चिकन फ्राय होऊन रेडी होतो. आणि जर रस्सा भाजी करायची असेल तर हे बघा, मी जसं पाणी टाकलेलं आहे तसं पाणी टाकायचं. आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त रस्सा पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी वाढवा. आणि जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल, कारण तुम्ही जास्त पाणी वाढत असाल, तर आधीच तुम्हाला जेव्हा मी मसाला टाकले होते ना त्यावेळेसच, जेव्हा मी सगळे मसाले टाकले होते त्यावेळेसच तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाण घ्यायचं आहे. जर जास्त रस्सा भाजी करायची असेल तर जेव्हा मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होते, जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते, जेही घेतले मी, कांदा असो, टोमॅटो असो, ते सगळं तुम्हाला जास्त घ्यायचे. बघा, तर मी कुकर लावून घेतलेला आहे. तर याच्या मी 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आहे. डायरेक्ट तुम्ही जेव्हा चिकन शिजवता तर तेव्हा तुम्ही 2 शिट्ट्या करत असाल तर इथं एक्स्ट्राच्या 2 शिट्ट्या करून घ्यायचे. 3 शिट्ट्या करत असाल तर तुम्हाला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायचे, म्हणजेच व्यवस्थित शिजून येतं. बघा, अप्रतिम स्मेल येत आहे आणि मस्त भाजी लागते बघा. बघा, तुमच्या पुढंच सगळं केलेलं आहे, बिलकुल स्किप न करता. तर मस्त कोथिंबीर वरी टाकून घेऊयात आणि सर्व करूयात. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेलच. थोडीशीही मदत झाली असेल ना तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, भाजी केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. नक्कीच भाजी छानच होते. नक्की करून पहा. अचानक जर तुम्हाला अर्जंट असेल आणि भाजी चिकनची करायची असेल तर नक्कीच ही प्रोसिजर करा, जशी मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेली आहे तशी. आणि आपल्याला मेन म्हणजे सुरुवातीला शिजवायची काहीही गरज नाहीये. डायरेक्टच शिजवलेला आहे. आणि तव्यावर जे थोडंसं तेल टाकून आपण फ्राय करतो सुरुवातीला, कांदा, त्याच्यानंतर खोबरं, खडे मसाले, तेही काहीही गरज नाहीये. मी जशी सांगितली ना तशी प्रोसिजर करा. आणि केल्याच्या नंतर, खाल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ते. मस्त गरमागरम भाकरी घ्यायची, कांदा घ्यायचा, लिंबू घ्यायचा आणि खा. तर चला, भेटूयात अशाच एका युनिक रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. थँक्यू.